गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेनं कोकणात निघालेल्या गणेश भक्तांचे हाल सुरू झालेत। ठाणे स्थानकामध्ये फलाट क्रमांक 7 वर कोकण कन्या एक्सप्रेसच्या जनरल बोगीमधून प्रवास करण्यासाठी प्रवासी हे आपल्या कुटुंबासह फलाटावरच बस्तान मांडू देत। कोकण कन्या गाडीने जाण्यासाठी प्रवाशांनी काल संध्याकाळपासूनच तब्बल 25 तास आधी ठाणे स्थानकामध्ये येऊन रांग लावली आहे। पण या रांगेचाच बेरंग झाल्याचं चित्र आहे। रेल्वे प्रशासनानं रांगेची जबाबदारी आरपीएफकडे सोपवलेली असली तरी मूलभूत सुविधा देण्यात अपयश आल्याचं चित्र आहे। आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हितेश पांचाळ यांनी। पाहूयात। गणेशोत्सव काही दिवसांवरच येऊन ठेपलेला आहे आणि कोकणकर चाकरमानी आता गावी जाण्यासाठी निघाले आहे। मी सध्या ठाण्यातील फलाट क्रमांक 7 वर आणि आपण जर माझ्या मागे जर पाहिलं की भली मोठी रांग आपल्याला पाहायला मिळते। जे कोकणकर आहे ते आपल्या गावी गणेश उत्सवासाठी निघाले आहेत। आपल्यासोबत काही कोकणकर आहेत, त्यांच्यासोबत आपण बातचीत करण्याचा प्रयत्न करणार आहोत। सर, तुम्ही कोकणासाठी जायला निघाले आहेत आणि आता कुठली ट्रेन असणार आहे आणि तुमचा प्रवास कसा असणार? मंगलोर एक्सप्रेसने आम्ही प्रवास करणार आहे, ठाणे टू रत्नागिरी। काय वाटतं तुम्हाला, जागा मिळेल बसायला? काय सांगू शकत नाही। एवढा आज 3-4 वाजल्यापासून लोकांनी लाईन लावलेली आहे, तरी पण जागा मिळेल असं वाटत नाहीये। काय मागणी आहे सर प्रशासनाकडे? तेच फेस्टिवल साठी तरी पॅसेंजर डब्यांची म्हणजे गाडीचे डबे वाढवावेत। मित्रा, कुठे चाललायस, काय सांगशील? मी दादा आलोय पुण्यावरून, इथून चाललोय आता रत्नागिरीला। सो या गर्दीला ट्रेन पॉसिबल नसल्यामुळे मला हे असा प्रवासाचा सुरुवात करतोय। कारण काय, जर ट्रेन एक्स्ट्रा पुण्यावरून किंवा मुंबईवरून म्हणा कोकणवासियांच्या असतील तर खरंच सुकर प्रवास होईल माणसांचा, की भले बसून उभ्याने तरी स्टँडिंग जाता येईल सर्व व्यवस्थितपणे। व्हिडिओ जर्नलिस्ट विनय राजभरचा हितेश पांचाळ, एबीपी माझा।